आता वेळ झालीये महाराष्ट्रातील एका मोठ्या विषयावर चर्चा करण्याची. विषय अर्थात मराठा आरक्षण. आज या दोन गोष्टी घडल्या आहेत. पहिली घडामोड ही ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित आहे, तर दुसरी बातमी मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांमध्ये मतमतांतर होतंय का हा सवाल. पहिले वळूया भुजबळ यांच्या बातमीकडे. छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे का हा प्रश्न आम्ही नाही तर खुद्द मनोज जरांगेंनी उपस्थित केलाय. त्याचं झालं असं की मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरून एक वक्तव्य केलं. त्यामुळे जरांगेंनी आपल्या सभांमधून भुजबळांवर टीका सुरू केली. परिणामी भुजबळ माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आरक्षणाला कोणताही विरोध नाही असं स्पष्ट केलं. त्यानंतर हा वाद संपला असं वाटलं होतं, मात्र तसं झालेलं नाही. कारण समता परिषदेच्या बैठकीत जिथं टीव्ही चॅनलच्या कॅमेऱ्यांना प्रवेश नव्हता, त्याच बैठकीत बोलत असताना भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आणि वादाचा दुसरा अंक सुरू झाला. त्याचं विश्लेषण करण्याआधी भुजबळांची ती ऑडिओ क्लिप ऐकूयात. आता आम्ही ऐकतो मोठी तयारी सुरू आहे. 100 एकर जमीन घेतलेली आहे. 10 कोटी रुपये मदत झालेली आहे. लाखो लोकांचा तिथे मोठी सभा होणार आहे आणि मागणी करणार आहे की ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या. 14 तारखेला 14 ऑक्टोबर शनिवारी असं तेव्हा असेल. अरे इकडे 10 रुपये कोणी काढून देत नाही. 10 कोटी रुपये काढून दिले ना लोकांनी. पैसे घेतात कुठून? बुलढाणा, नाशिक, येवला, संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी झालेल्या सभांमध्ये मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला होता. भुजबळ कसे मराठा आरक्षणाला विरोध करतायत अशा भाषेत त्यांना प्रश्नही विचारली होती. मात्र नंतर दोघांनीही एकमेकांवर बोलणं टाळलं होतं. त्यातच आता भुजबळांची ऑडिओ क्लिप समोर आली. त्यावर जरांगे काय म्हणाले ते बघूया. जरांगे पाटील यांनी 100 एकर शेती साफ करून मैदान करत आहेत. 7 कोटी रुपये जमा केलेत. एवढे पैसे येतात कुठून असे भुजबळांनी समता परिषदमध्ये आरोप केला तुमच्यावर. सरकारने दवाखान्यात नाही त्यांना लवकर 7 कोटी जमा केलेत. कोणी सांगितलं? एवढा मोठा माणूस कसा बोलू शकतो असं काही पण? 7 कोटी जमा केले 40 कोटी. मी जे दौरे केले ना त्याच्यातला एक मराठा जर म्हणला ना 50 रुपये घेतले तर मी तो म्हणून ते ऐकायला तयार. 50 रुपये एखादा जर म्हणला मी 50 रुपये त्यांना दिले किंवा मी 500 रुपये दिले तो म्हणून ते ऐकायला तयार आहे. एवढ्या दौऱ्यात कोणाला बी जाऊन विचारा 7 कोटी कुठून जमा केलेत. जरांगेने पलटवार केला आणि मराठा बांधवांकडून रोष निर्माण होण्याची शक्यता झाली. त्यावर संध्याकाळी माध्यमांसमोर येत छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं. काय म्हणाले ते बघूया. आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही. कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धनसुद्धा लागतं. तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखं आहे की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात. हा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे. या दृष्टीने बोललो. टीका वगैरे केली नाही. पण एवढा मोठा खर्च आहेच ना, तो खर्च करायला सगळ्यांचे हात लावायला लागतात. हे माझ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतं. त्यामुळे आता भुजबळांच्या उत्तरानं जरांगेंचं समाधान होणार का आणि या वादाचा शेवट कसा होणार हे 14 तारखेलाच कळेल. कारण त्या दिवशी मनोज जरांगेंची तीच सभा आहे ज्याचा उल्लेख भुजबळांच्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. त्यामुळे आता त्याच सभेची प्रतीक्षा आहे. याच सभेआधी मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडली आहे का असाही प्रश्न पडलाय. कारण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू असलेले 2 आंदोलनं, दोन्ही आंदोलनं आहेत मराठा आरक्षणासंदर्भातीलच.
एक आंदोलन अर्थात मनोज जरांगेंचं, जे गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंची आहे. त्यावर ते ठाम आहेत. मात्र आज मुंबईत मराठा समाजाच्या वतीनं गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यातही आरक्षणाची मागणी होती. मात्र जरांगेप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देऊन नाही तर थेट मराठा म्हणूनच ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी होती. ती आधी पाहूया. 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा म्हणून मिळालं पाहिजे. आमचं हक्काचं 50% आतलं आम्हाला आरक्षण पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र पाहिजे पाहिजे. कुणबी मधून आरक्षण आम्हाला अजिबात नकोय. आमचा हक्क 50%च्या आत आहे, ओबीसी मधून आहे आणि मराठा म्हणूनच आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? देश हा संविधानानुसार चालतो, बोलक्या पोपटाप्रमाणे नाही चालत. ज्याच्यात माझ्या मराठ्याचं हित नाही तो कायदा पारित केलेला आम्ही मान्यच करू शकत नाही. आमची जात आम्ही अजिबात बदलू देणार नाही. मराठा म्हणून आम्ही जगलोय, मराठा म्हणून मरू. आम्ही गरीब मराठे न्याय मागतोय सरकारकडे. आम्हाला 50%च्या ओबीसी मधून मराठा म्हणून आरक्षण दिलं पाहिजे. होणारा विजय महाराष्ट्रातल्या मराठ्यांचाच होणार आणि त्यांचाच असणार. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मुंबईतील मोर्चाला सुरुवात झाली. गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात होती. मात्र मुंबई पोलिसांनी आंदोलकांना बाबुलनाथ जंक्शन जवळ अडवलं, त्यांना ताब्यात घेतलं आणि आंदोलन थांबवलं. मात्र याच आंदोलनामुळे मराठा आरक्षण मोर्चातच 2 मतप्रवाह आहेत का असाही प्रश्न उपस्थित झालाय. याच दोन्ही मतप्रवाहांवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, थेट मराठा म्हणून आरक्षणासाठी मुंबईतला मोर्चा म्हणजे जरांगेंच्या भूमिकेशी फारकत आहे का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. हा प्रश्न जितका आम्हाला पडलाय तितकाच मराठा समाजालाही. मराठा मोर्चानं केलेली मागणी बरोबर की मनोज जरांगेंनी केलेली मागणी? शिवाय मराठा मोर्चानं केलेल्या मागणीतलं आरक्षण लवकर मिळेल की मनोज जरांगेंनी केलेल्या मागणीतलं आरक्षण तातडीनं मिळू शकेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा मोर्चानं मागणी केलेलं आरक्षण कोर्टासमोर टिकणार का? की मनोज जरांगेंनी मागणी केलेलं आरक्षण कोर्टासमोर टिकेल? यापेक्षाही मोठा सवाल, दोघांनीही मागणी सरकारकडेच केली आहे, त्यामुळे हीच अडचण सरकारची झाली तर काय होणार? आम्ही मनोज जरांगेंना गाठलं आणि मुंबईत झालेल्या आजच्या आंदोलनावर आणि त्यांच्याशी असलेल्या मतांतरावर त्यांची भूमिका काय असेल यावर त्यांना बोलतं केलं. टीम 0 आवरच्या प्रश्नावर मनोज जरांगे काय म्हणालेत ते बघा. की आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईमध्ये एक मोर्चा काढण्यात आला. त्यांची अशी मागणी की कुणबी नको तर मराठा म्हणून आम्हाला 50%च्या आत आरक्षण द्या. नाही हे बघा, आता ही समाजाची मागणी, कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणू नये तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मराठा समाज हा कुणबी म्हणजे काय विषय मोठा आहे? पूर्वी शेतीला नाव कुणबी होतं, सुधारित नाव शेती आलं. काय फरक आहे त्याच्यात? गोरगरीब पोरांचं कल्याण होतं, होऊ द्या. त्याला घ्यायचं ते घ्या, ज्याला नाही घ्यायचं ते घेऊ नका. जोर जबरदस्ती थोडी कोणावर. मिळू द्या ना, गोरगरिबाचं कल्याण होईल ना. कशाला कोणी आडवं पडेल? हे 2 मतप्रवाह वेगवेगळे मराठा क्रांती मोर्चामधले, ह्याचा काही आंदोलनावर परिणाम होईल असं नाही वाटत का तुम्हाला? 2 नाही, आंदोलनावर काय परिणाम होणार नाही, काय नाही. त्यांच्याही मनात परिवर्तन होईल. ते आमचेच भाऊ आहेत. मराठा म्हणून 50%च्या आत मिळावं याच्याबाबत तुम्ही सहमत नाही आहेत का? नाही सहमत येईल, मला काही अडचण नाही ना. अनेक दशकं राजकारण करणारे राजकीय नेते मराठा आरक्षण द्या, केंद्रातून कोटा वाढवा वगैरे वगैरे बोलत आहेत. पण जेव्हा मराठा समाजात हे मतमतांतर झालंय तेव्हा ही नेते मंडळी नक्की कुठल्या मताच्या बाजूने आहेत? त्यांना कुणबी म्हणून आरक्षण हवंय की मराठा म्हणून? का त्यांना जास्त शक्य वाटतंय ते जाणून घ्यायचा प्रयत्नही आम्ही केला. तो बघूया. सर्वांना याचा फायदा होईल आरक्षणाचा, असा सर्वसामान्य लोकांना याचा बेनिफिट व्हावा आणि सर्वमान्य तोडगा हा निघावा अशा स्वरूपाची अपेक्षा आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचा तो एक पॉईंट त्यांनी मांडलेला आहे. इतर लोकांना अनेक वेगळं मत असू शकतं, परंतु मला वाटतं की या सर्वांचा सारांश एवढाच आहे
की कशाही पद्धतीने निर्णय घ्या, परंतु समाजाला आरक्षण द्या, हा त्या पूर्ण विचाराचा गाभा आहे. पण आरक्षणावरून कुठेतरी मराठा समाजामध्ये दोन भूमिका पाहायला मिळतात का? कारण जरांगे पाटील एक म्हणतायत, मराठा क्रांती मोर्चा दुसरं म्हणतायत. अनेक पद्धतीने काय शक्य आहे हा पडताळण्याचा समाज प्रयत्न करतोय, काय चुकीचं नाहीच आहे ना. राज्यात 2016 साली मराठा आरक्षणाला राज्यात निघालेल्या 57 मूक मोर्चांनी विशेष महत्व आलं होतं. आता परत मनोज जरांगेच्या उपोषणानंतर मराठा आरक्षण मागणीला वेग आलाय. त्याच मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्याच दौऱ्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे 14 तारखेला होणारी सभा. ज्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली होती त्याच गावात जरांगेंची सभा होणार आहे. त्यासाठी गावोगावी जाऊन मराठा बांधवांना अक्षता वाटप सुरू केलाय. विशेष म्हणजे अक्षता वाटपासाठी महिलांनी पुढाकार घेतलाय, तर तिकडे सभास्थळीही कामांना वेग आलाय. मनोज जरांगेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. याकडेही आपलं लक्ष असणार आहेच. मात्र आता वेळ झालीये महाराष्ट्रानं प्रतिक्रिया दिलेल्या पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, थेट मराठा म्हणून आरक्षणासाठी मुंबईतला मोर्चा म्हणजे जरांगेच्या भूमिकेशी फारकत आहे का? यूट्यूबवरून उमेश शिंदे, गट पडला की प्रश्न मिटतो हा त्यांचा गोड गैरसमज आहे, पण आम्ही हा गैरसमज मोडून काढू, आम्ही सर्व जरांगे पाटलांसोबत. यूट्यूबवरून आनंद काळे, हे खोटे आंदोलक आहेत, एकच मनोज जरांगे पाटील मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. यूट्यूबवरून रती मिरजकर, देशातील सर्वांचंच आरक्षण बंद करावे. यूट्यूबवरून कृष्णा, सरकारची फोडा आणि राज्य करा रणनीती. फेसबुकवरून रामेश्वर पाटील जाधव, तुम्ही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न करा, आमचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. फेसबुकवरून विष्णू महाराज ठोंबरे, सरकारी मोर्चा आहे तो. फेसबुकवरून दिलीप शिंदे, हे सरकारचे कटकारस्थान आहे. फेसबुकवरून राहुल रॉय, जरांगेचा मोर्चा फोडण्यासाठी हा मुंबईच्या. इंस्टाग्रामवरून गणेश साळुंके, मराठा समाज अंतरवाली सराटीला 14 ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येनं सहभागी होणार. संपूर्ण समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे. ज्या पद्धतीनं मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी राज्यात ओबीसी, धनगर, मुस्लिम बांधवांनीही आरक्षणावरून आंदोलनं केली, त्याच पद्धतीनं आज नाशिकमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये याच प्रमुख मागणीसह हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले होते. काही आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जेपी गावित, हिरामण खोसकर आणि इतर आदिवासी नेतेही मोर्चात सहभागी होते. त्यामुळे मराठा आरक्षणासोबतच इतर आरक्षणावरही राज्य सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागेल. आदिवासी आंदोलनाच्या बातमीनंतर आता वेळ झालीये आपल्या आजचा पोल पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, थेट मराठा म्हणून आरक्षणासाठी मुंबईतला मोर्चा म्हणजे जरांगेंच्या भूमिकेशी फारकत आहे का? एकूण 9,000 मतं यूट्यूबवर. 81% लोकांनी होय म्हटलंय, 19% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवरून 4,000 मतं. 78% लोकांनी होय म्हटलंय, 22% नाही म्हटलंय. कोणत्या आंदोलनात मतप्रवाह असणं ही काही पहिलीच वेळ नाही. 2 मतप्रवाह असणं हे काही चूकही नाही. मात्र त्यामुळे काय होऊ शकतं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दिसून आलं. जेव्हा अजित पवारांनी वेगळी वाट धरली तेव्हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या उघड टीका टिप्पणी होत नव्हती. त्यामुळे शरद पवारांचे मित्र पक्ष काँग्रेस आणि ठाकरे गटानं त्यांना आपली भूमिका स्पष्ट करा असं अनेक वेळेला सांगितलं.
मतप्रवाह वेगळे झालेले असतानाही अजित पवार शरद पवार यांच्याच भेटी होत होत्या. त्यामुळे तर कार्यकर्तेही संभ्रमात होते. म्हणून की काय शरद पवारांनाच यावर स्पष्टता आणावी लागली. हे का सांगते? तर मराठा आरक्षणासाठीच सुरू असलेल्या 2 आंदोलनात 2 मतप्रवाह दिसून येत आहेत. त्यामुळे मराठा समाजही संभ्रमात येऊ शकतो आणि त्याचाच परिणाम आरक्षण आंदोलनावरही होण्याची भीती आहे. हाच संभ्रम दूर करण्याचं आव्हान जरांगेंसमोर आणि इतर नेत्यांसमोर आहेच. सोबतच भुजबळांच्या वक्तव्यावरूनही रान पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.